जय जवान जय किसान. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. मंत्रिपदाचे वाटप अद्याप गुलदस्त्यात. शपथविधी 5 डिसेंबरलाच. भाजप नेता 3ला निवडणार. एकनाथ शिंदेच्या निर्णयाकडे लक्ष. बिजली बिलाची थकबाकी भरा, नाहीतर कारवाईला सामोरे जा. महावितरणकडून अभय योजनेला मिळाली 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. योग्य पुरावे द्या, वीज कनेक्शन घ्या. छोटे पक्ष अपक्षांना मतदारांनी केले हद्दपार. मुंबईत मोठ्या पक्षाचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध. थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले रायगडमध्ये. मोठ्या संख्येने दाखल, समुद्रकिनारी धमाल मस्ती. दक्षिणेत चक्रीवादळ, उत्तरेत गारठा. पुडुचेरीनजीक फैगल धडकल्याने मुसळधार पाऊस, रस्ते हायवे वाहतूक विस्कळीत. रब्बी पिकासाठी 18,000 लाखांहून अधिक अर्ज. ठाणे, पालघर जिल्ह्यातून अर्ज नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक गरजेची. देवेंद्र फडणवीस यांचे मत. आता थंडी कमी होणार आणि पावसाची शक्यता. उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने नाशिकमध्ये थंडीची लाट उसळली आहे. अशोक सराफ यांना नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार प्रदान. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान. राज्यात 13 लाख अतिरिक्त मतदार. जितेंद्र आव्हाडांनी गणितच मांडलं. निवडणूक आयोगालाही सवाल. EVM घोटाळ्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आता अतिरिक्त मतदारावरून निवडणूक आयोगाला सवाल केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी EVM घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसंच ते विजयी का ठरले याची सविस्तर माहितीच त्यांनी दिली होती. आता जितेंद्र आव्हाडांनी वाढलेल्या मतदाराचा मुद्दा उपस्थित केलाय. यावेळी त्यांनी वाढलेल्या मतदाराच्या घोटाळ्याचं गणितच Xवर मांडलंय. जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना. निवडणूक आयोगानुसार महाराष्ट्रातील एकूण मतदार 9,64,85,765 आहेत आणि यंदा मतदानाची टक्केवारी 65.2% होती. साधे गणित आहे. 65.2% भागिले 9,64,85,765 बरोबर 6,27,35,044.4. परंतु ECIने 6,40,88,195 लोकांनी मतदान केल्याची नोंद केली आहे. यात अतिरिक्त 13,53,151 मते आहेत. इतकेच नाही तर 65.2% केल्यास त्यात 0.4 मतं असं गणित येतं. राज्यातच काय संपूर्ण विश्वात अपूर्णांक मत कशी असू शकतात असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे. रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान. जय हिंद. वंदे मातरम.